सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात आली असून या नव्या पद्धतीमुळे कर आकारणी अधिक समन्यायी, पारदर्शक आणि सुलभ होणार असल्याची माहिती आयुक्त संजिता महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली। महापालिकेच्या नव्या निर्णयानुसार प्रत्येक मालमत्ता धारकाचे भांडवली मूल्य निश्चित केल्यानंतर त्यांना आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे। नागरिकांनी नोंदवलेल्या आक्षेपांचे निरसन झाल्यानंतरच अंतिम भांडवली मूल्य निश्चित केलं जाईल आणि त्यानुसार कर आकारणी करण्यात येईल। पूर्वीची वार्षिक भाडे मूल्यावर आधारित कर प्रणाली अनेक बाबतीत अन्यायकारक ठरत होती। नव्याने बांधलेल्या मालमत्तांवर अधिक कर आकारला जात असताना जुन्या मालमत्तांचे बाजार मूल्य वाढूनही त्यांच्यावर कमी कर आकारला जात होता। या तफावतीमुळे कर प्रणालीत असमतोल निर्माण झाला होता। नवीन भांडवली मूल्य प्रणालीमुळे हा असमतोल दूर होणार असल्याचं महापात्रा यांनी स्पष्ट केले। महत्त्वाचे म्हणजे 500 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांच्या करामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही। महापालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नव्या कर प्रणालीबाबत कोणतीही शंका असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा आणि आपल्या मालमत्तेची अचूक माहिती अद्ययावत ठेवावी। ही नवी प्रणाली महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून सर्व मालमत्ता धारकांना समान न्याय देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी सांगितले। पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहेत आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहेत त्यांचं मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्यांच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्डनिहाय आपला माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात, नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपल्या इथे सुनावणी होणार रीतसर आणि जेव्हा ते सुनावणीचा निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावे आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही। सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेला नाही, पण सांगली त्या हिशोबानं खूप मोठी झालेली आहे, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील। त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। तुम्हाला जे काही शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू। धन्यवाद। त्यांना आता रेडी रेकनर भांडवलीप्रमाणे रेडी रेकनरचे रेट येणार आहेत आणि ज्या लोकांनी आता तिथे खूप घाण करून ठेवलेले आहेत, खूप घाणचे साम्राज्य झालेले, त्यांनी त्वरित स्वतः हे क्लीन करून घ्यावी। जरी त्यांनी नाही केले तर आम्ही आमच्या स्वच्छता विभागामार्फत कारवाई करणार आणि त्यांच्यावरती दंड लावणार आणि हे दंड आता आपण आपला जे कर आहेत त्यामध्ये आकारणी करून तुम्हाला थेट पाठवणार। त्यासाठी सर्व ओपन प्लॉट धारकांना माझा विनंती आहेत आणि सूचना आहेत की आपण आपलं ठिकाण स्वच्छ करून ठेवा, सो दॅट पूर्ण सांगली स्वच्छ राहतील।